नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. महाराष्ट्रामधील कांद्याला मोठा बाजारभाव मिळणार. कांदा बाजारभावामध्ये तेजी येणार. काय आहे सविस्तर माहिती, कशा पद्धतीने टोमॅटो बाजारभाव वाढले आहे, कांदा बाजारभाव वाढणार, त्याचबरोबर सोयाबीन, तूर या सर्व पिकांचे बाजारभाव आता खरीपाचे वाढण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने नाफेड अंतर्गत आता खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. त्याचबरोबर निर्यातीवरती सुद्धा लक्ष देण्याची आता सरकारने गरज दाखवली आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये आता चीन असेल, बांगलादेश असेल यांना मोठ्या प्रमाणात कांदा जाणार आहे. जर कांदा योग्य रीतीने निर्यात झाली तर महाराष्ट्रातील कांदा जो सध्या 25 रुपयापर्यंत आलेला आहे तोच कांदा आता 3,000 3,500च्या पुढे सुद्धा जाऊ शकतो. पिंपळगाव बसून कांदा मार्केट असेल, लासलगाव कांदा मार्केट असेल, त्याचबरोबर अहिल्यानगर पारनेर कांदा मार्केट असेल, संगमनेर कांदा मार्केट असेल, जुन्नर आळीफाटा कांदा मार्केट असेल, वाशी कांदा मार्केट असेल, मुंबई कांदा बटाटा मार्केट असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, या सर्व ठिकाणी कांद्याचं गणित आता बदलताना दिसत आहे. कांदा जो 15 ते 20 रुपयापर्यंत होता आता हाच कांदा 20 ते 25 रुपयापर्यंत गेल्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव 3,000चा आकडा सुद्धा पार करणार आहे. सोलापूरमध्ये आजच्या मितीला 3100-3200 रुपये कांद्याला मार्केट मिळत आहे. कारण आपण जर बघितलं तर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. अशा परिस्थितीत आता इथून पुढे कांद्याचं ट्रेडिंग कसं होणार आहे हे बघणं गरजेचं आहे. कारण कांदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो. कारण यावर्षी लाल कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. लाल कांदा आणि उन्हाळ कांदा हे दोन कांद्याची प्रमुख पिके आहेत. या सीझनला लाल कांदा मोठ्या प्रमाणात चालू होत असतो, परंतु नुकसानीमुळे कांद्याची जी काही आवक आहे ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. अशा परिस्थितीत आता लाल कांदा आणि उन्हाळ कांद्याला 3100-3200-3500 रुपयापर्यंत बाजार मिळू शकतो. याची पहिलं कारण आपण सांगितलं अतिवृष्टी, दुसरे म्हणजे लाल कांद्याची लागवड कमी, तिसरं म्हणजे उन्हाळ कांद्याची रोपे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. रोपांचं नुकसान झाल्यामुळे नवीन रोप लागवड करणे, त्याची नंतर देखभाल करणे याच्यामध्ये 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी जात असतो. अशामुळे शेतकरी नवीन पिकाचा पर्यायी अवलंब करत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची जी काही उन्हाळ कांद्याची लागवड आहे ही थोडीशी मंदावताना आपल्याला दिसत आहे. आकडेवारीनुसार 20% कांद्याला यावर्षी फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. लाल कांदा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. उन्हाळ कांद्याची लागवड सुद्धा कमी झाली आहे. अशा परिस्थितीत आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कांदा 3,500च्या घरात जाण्याची शक्यता आहे. पहिलं कारण सांगितलं आपण लागवड कमी, दुसरं कारण सांगितलं अतिवृष्टी, तिसरं म्हणजे बांगलादेश आणि चीनमध्ये महाराष्ट्रातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे. इथे जर कांदा चांगल्या पद्धतीने निर्यात झाला तर महाराष्ट्रातील कांद्याला नक्की 3,500-4,000च्या वर सुद्धा बाजारभाव जाऊ शकतो. महाराष्ट्राच्या बाहेर जे महत्त्वाचे कांदा मार्केट आहे इथे सुद्धा कांद्याला चांगली मागणी मिळताना दिसत आहे. दिल्ली मार्केट असेल, गुलबर्गा मार्केट असेल, त्याचबरोबर राजस्थान मार्केट असेल, गुजरात मार्केट असेल, इकडे खाली साऊथचं केरळ असेल, तामिळनाडू असेल, आता सर्व मार्केट ओपन झाले आहे. व्यापारी वर्गाने स्टॉक करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. कारण का व्यापारी वर्गाचं असं म्हणणं आहे यावर्षी कांद्याचे रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव मिळू शकतात. कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. रोजच्या रोज बाजारभाव सुद्धा घेऊन येत असतो. आपण जर बघितलं असेल गेल्या 8 दिवसामध्ये पिंपळगावमध्ये जो 2,000 रुपयाचा हायेस्ट बाजारभाव होता, आता तोच बाजारभाव पिंपळगाव बसवून, लासलगाव, सटाणा, कळवण 2600-2700-2800 रुपयाच्या घरात येऊन पोहोचलेला आहे. येत्या काही दिवसामध्ये हा बाजारभाव नक्कीच 3,000-3,500च्या वर सुद्धा जाऊ शकतो. कांदा मार्केटचं सर्वात महत्त्वाचं गणित आहे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. जर चांगल्या प्रमाणात कांदा एक्सपोर्ट झाला तर शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. नाफेड अंतर्गत सुद्धा आता सोयाबीन खरेदी सुरुवात झाली आहे. कांदा खरेदी सुद्धा सरकारने जर सुरू केली तर महाराष्ट्रातील कांदा नक्कीच 100% बाजारभाव वाढू शकतो. सध्याचे दर जर आपण बघितलं महत्त्वाच्या मार्केटमध्ये बघा 2,000-2,500 रुपये, सोलापूरमध्ये 2,500 ते 3,000 रुपये, कोल्हापूरमध्ये सुद्धा 2,000 आहे, त्याचबरोबर सांगलीमध्ये 2,200 रुपये आहे. इतर महत्त्वाचा कांदा मार्केट जो आहे अमरावती असेल, चंद्रपूर असेल 3,000च्या वर गेलेला आहे. सोलापूरमध्ये 3100-3200 रुपयापर्यंत बाजार आहे. कळवणमध्ये 2400 रुपये बाजारभाव आहे. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंतमध्ये 2600 ते 2700 रुपयापर्यंत सुद्धा बाजारभाव गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केटचे अपडेट्स आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. व्हिडिओ जर आपल्यास आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर बघा नागपूर करंजवाडमध्ये 2,200-2,300 रुपये मोठ्या प्रमाणात ट्रेडिंगवरती आता कांद्याचा बाजारभाव अवलंबून आहे. बांगलादेशमध्ये जवळजवळ मागच्या वर्षी आपण 200 मेट्रिक टन कांदा निर्यात केला होता. चायनामध्ये जर चांगला व्यापारी करार झाला तर महाराष्ट्रातील कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजारभावामध्ये फायदा मिळू शकतो. शेतकऱ्यांना यावर्षी कांदा चांगला पीक मिळवून देऊ, कारण का मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं यावर्षी आर्थिक नुकसान आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील कांद्याचे लेटेस्ट अपडेट असतील, सोयाबीन बाजारभाव असतील, कापूस बाजारभाव असतील, यांचे लेटेस्ट अपडेट असतील. या सर्व माहितीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माहिती आपल्यास आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.